Hello friends, Standard 8, The Two Gentlemen of Verona. We are learning. आपण बघतोय 8वी इंग्रजी द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना याचे 3 पॅराग्राफ्स आपण संपवले होते मागच्या व्हिडिओमध्ये. आता पुढचा पॅराग्राफ आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा. Eagerness leads the narrators to follow the boys up to a place which is actually a hospital. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. This is when the nurse tells him their heart-rending story about their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. The brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. So, keeping a secret and helping their sister, they have shown that war has not shaken their spirit. They are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way. This story distinctly talks about how true an amplification says there is a will, there is a way. So, see, we are going to learn the last paragraph, last passage of this text. या टेक्स्टमधला पुढचा पॅराग्राफ आपण बघतोय. बघा, आतापर्यंत आपण माहिती घेतली त्या दोन मुलांबद्दल की पहिल्यांदा लेखकाला ही मुलं वाईल्ड स्ट्रॉबेरीज विकताना, जंगली स्ट्रॉबेरी विकताना दिसली. इच्छा नसताना, म्हणजे ड्रायव्हरनं सांगितलेलं असताना सुद्धा की घेऊ नका ही स्ट्रॉबेरी, तरीसुद्धा लेखकाने ती घेतली आणि चांगलं बास्केट भरून घेतली. आणि परत ती दोन मुलं त्यांना लेखकाला एका गर्दीच्या ठिकाणी लोकांचे बूट पॉलिश करत असताना लेखकाला दिसली. व त्यानंतर परत एकदा जेव्हा लेखक आपल्या रस्त्यावर जात होते त्यावेळेस ती दोन मुलं त्यांना न्यूजपेपर वाटताना भेटली आणि त्यांनी लक्षात आलं की ही दोन मुलं वाटेल ते काम करत आहेत आणि विविध कामं करून ही दोन मुलं पैसे मिळवत आहेत. तर एकदा त्यांची मदत करण्यासाठी म्हणून त्यांना लेखकाने विचारलं की काय मी तुमची मदत करू शकतो का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला मदतीची वगैरे काही गरज नाही, फक्त तुम्ही काय करा, आमच्या तिथं गावामध्ये जात असताना जर आम्हाला तिथं सोडलं तुम्ही तर बरं होईल, त्यांनी सांगितलं. तर ते म्हणले की लेखकाला काय तिथं जायचं नव्हतं किंवा ते गाव काय त्यांच्या रोडवर नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, चला मी तुम्हाला सोडतो. म्हणून पोलेटा एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी जाण्याची विनंती केली. नॅरेटर त्यांना घेऊन गेल्यानंतर त्यांनी बघितलं की द बॉय गेट्स डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क्ड द नॅरेटर टू वेट ए नियर बाय कॅफे. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या बिल्डिंगमधून येतो, तुम्ही जरा ह्या कॅफेमध्ये, हॉटेलमध्ये बसा, थोडा वेळ, 1 तास आम्हाला लागेल. अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर. आणि त्यांनी सांगितलं की 1 तासामध्ये आम्ही माघारी येतो या बिल्डिंगमध्ये. आतमध्ये काय काम आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. Eagerness leads the narrators to follow the boys up to a place which is actually a hospital. Eagerness, आता लेखकाला उत्सुकता होती की या बिल्डिंगमध्ये नेमकं काय आहे, की कशासाठी ही दोघं या बिल्डिंगमध्ये गेले. आणि उत्सुकतेपोटी लेखक त्या दोन मुलांच्या पाठीमागे गेले आणि बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं की इट इज अ प्लेस ऑफ हॉस्पिटल. खरं तर ही बिल्डिंग म्हणजे एक हॉस्पिटल होतं आणि या हॉस्पिटलमध्ये एक दवाखाना होता मोठा आणि ह्या दवाखान्यामध्ये ही दोघं आलेली होती. ऑन पीपिंग थ्रू ए रूम, आता त्यांनी डोकावून त्या रूममध्ये बघितलं. लेड बाय अ नर्स, त्या रूममध्ये एक नर्स होती. ही रिअलाइजेस दॅट बॉईज आर टॉकिंग टू ए गर्ल हू रिझेंबल्स देम.
आणि त्यांनी बघितलं, लेखकाने बघितलं की त्या ठिकाणी एक नर्स होती आणि ही जी दोन मुलं आहेत ती एका लहान मुलीबरोबर बोलत होती की जी त्यांच्यासारखी दिसायला होती. ही डज नॉट फील लाईक इंट्रोडिंग अँड दस आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉयज. म्हणजे लेखक त्या ठिकाणी म्हणजे इंट्रोडर असलं. इंट्रोडर म्हणजे विना आमंत्रणाचं जाणे. बघा आता विना आमंत्रणाचं जाणे म्हणजे काय की त्या हॉस्पिटलमध्ये यांच्यात तर नातेवाईक कोणी ॲडमिट वगैरे नव्हतं. मग जिथं आपलं संबंधित कुणी नाही तिथं आपण जात नाही शक्यतो, बरोबर ना, किंवा आमंत्रणाशिवाय आपण जात नाही. तर जो विना आमंत्रणाचा जातो किंवा बिन बोलवता जातो त्याला आपण इंट्रोडर म्हणतो. मग म्हणजे तसं काही काम ह्या लेखकाचं तिथं नव्हतंच, तरीसुद्धा लेखक त्या ठिकाणी गेले आणि त्या नर्सला विचारलं की ह्या दोन मुलाबद्दलची माहिती विचारली त्या नर्सला त्यांनी. नर्स अँड आस्क द नर्स द डिटेल अबाउट द बॉईज. त्या मुलांबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी त्या नर्सला विचारल्यानंतर नर्सनं सांगितलं, दिस इज व्हेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रिडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बिंग किल्ड इन अ वॉर. आणि मग त्या नर्सनं त्यांना एक दुःखद घटना त्या दोघांच्या बाबतीतली सांगितली की कशा पद्धतीनं ह्या दोघांची म्हणजे ह्या तिघांची, तिची बहीण पण ती जी लहान मुलगी होती ती यांची बहीण होती ह्या दोघांची. म्हणजे ज्यांचे वडील जे आहेत ते एका युद्धामध्ये वॉर किल्ड इन अ वॉर, एका युद्धामध्ये मारले गेले. अँड देअर होम बिंग डिस्ट्रॉईड इन द वॉर. आणि त्यांचं पूर्ण घर जे आहे ते नाश पावलं म्हणजे नाश करण्यात आलं त्यांच्या घरदाराचं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आणि त्यांच्या बहिणीला ट्युबरक्युलोसिस म्हणजे TBचा त्रास आहे. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार्व ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि हे दोघं भाऊ जे आहेत ह्यांनी असंच कुठेही ते आसरा घेत असतात, आश्रयाला कोणाचेही राहत असतात आणि खरोखरच त्यांनी स्टार्व म्हणजे काय की भूकमरी सहन करून, म्हणजे भूकसुद्धा म्हणजे त्यांना कधी कधी जेवणसुद्धा मिळत नव्हतं, उपाशी राहावं लागत होतं. अँड लिटरली स्टार्व ओनली म्हणजे स्वतः ते उपाशी राहिले कशासाठी, सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. म्हणजे एवढी सगळी कामं करूनसुद्धा त्यांना त्या लहान मुलीच्या आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठीच ते पैसे खर्च करतात, स्वतः खरंच तर ते जेवणसुद्धा नाहीत कधी कधी. सो कीपिंग ए सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आणि त्या नर्सने सांगितलं की सो कीपिंग म्हणजे स्वतः न जेवता त्या मुलीचं ट्रीटमेंट, मुलीच्या दवाखान्याचा खर्च, उपचाराचा खर्च ते करतायत आणि आजही बरेच दिवसापासून करत आलेत आणि आजही करतायत. आणि ए सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर. आणि म्हणजे आपण उपाशी आहोत हे कोणाला ते सांगत पण नाहीत, कोणाला दाखवत पण नाहीत. सो कीपिंग ए सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर म्हणजे आपण उपाशी आहोत हे कोणाला सांगत नाहीत, हे सिक्रेटच ठेवतात, एक रहस्य ठेवतात आणि आपल्या बहिणीला ते मदत करायचं चालूच ठेवतात. आणि याच्यावरून एक लक्षात येतं की द वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. म्हणजे युद्ध जरी असलं तरी त्यांची जगण्याची उमेद जी आहे हे युद्धानंसुद्धा हिरावून घेतलेली नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स. आणि मग नर्सने सांगितलं की हे दोन मुलं जे आहेत हे खूप उदार आहेत, खूप नम्र आहेत आणि एक महान असे मानवी मूल्य त्यांच्यामध्ये आहेत, एक महान मानवते आहे. इन देअर ओन स्पेशल येट सबल वे, सबल डिफिकल्ट टू फाइंड आउट. म्हणजे आजच्या घडीला अशा प्रकारची संस्कारी असणारी मुलं, बहिणीसाठी आपल्या इतकं करणारी मुलं ज्यांचे आईवडील आहेत तर त्यासाठी इतकं करणारी मुलं हे आज अशा प्रकारचे उदाहरण सापडणं म्हणजे खूपच अवघड आहे. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज. तर या ठिकाणी लेखक सांगत आहेत की आपल्याला या स्टोरीवरून क्लिअरली, डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली, द स्टोरी क्लिअरली टॉक्स अबाउट, ही कथा आपल्याला स्पष्टपणे सांगते दॅट हाऊ ॲम्प्लिफिकेशन इज राईट,
ॲम्प्लिमेशन फोकस ऑन अ स्टेटमेंट म्हणजे हे पुढं दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते किती योग्य आहे, क्लिअर आहे, स्पष्ट आहे, हे या स्टेटमेंटवरून आपल्याला कळेल की स्टेटमेंट बघा, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, म्हणजे जिथे इच्छा असते तिथं मार्ग निघतोच. हे वाक्य त्यांनी सांगितलं की हे वाक्य या ठिकाणी खरं ठरतं की त्यांची काम करून त्या मुलीचं उपचार करण्याची इच्छा मनामध्ये आहे ते त्यांची कमी झालेली नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हा पाठ बघितला, द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना. तर हा पाठ या ठिकाणी आपला संपलेला आहे. तुम्ही काय करायचे, तुमच्यासाठी अभ्यास बघा की हा धडा पूर्ण वाचायचा आहे. वाचत असताना जे काही नवीन शब्द, बोर्ड लेटर्स जे आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. त्याचा अर्थ डिक्शनरीमधून शोधायचा आणि त्याचे अर्थ मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि ते लिहिलेल्या शब्दांचा फोटो काढून मला या ठिकाणी तुम्ही आपल्या ग्रुपवरती पाठवायचा आहे. आणि उद्याच्या तासाला, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती खाली दिलेलं जे वर्कशॉप आहे ते वर्कशॉप आपण उद्या तासाला सोडूया. ओके, धन्यवाद, थँक्यू.